नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम। आज आपण निमसोडे येथे पार पडलेल्या स्पर्धा तालुका खटाव जिल्हा सातारा मयाक्का यात्रेनिमित्त या ठिकाणी बैलगाडा शर्यत दरवर्षी होत असते। या ठिकाणी तृतीय क्रमांक ज्या गाडीने पटकावलेला आहे आपण ते पाहूया कुठली गाडी आहे। हेच जोडी आहे मित्रांनो, ती सोन्या आणि रावण। गुरुप्रसाद प्रसन्न, प्रथमेश वाडकर दरेवाडी पुणे, उजवीला गुरुप्रसाद प्रथमेश वाडकर आणि सिरसाट वाडीकर यांचा सोन्या धावला आणि खोत आणि माऊली खुताळवाडी एक्सप्रेस यांचा रावण। ही सुंदर अशी गाडी पळाली आणि नितीन ड्रायव्हर यांनी ही गाडी केलेली आहे। या ठिकाणी गाडीचा तृतीय क्रमांक आलेला आहे आणि त्याचं बक्षीस त्यांनी जिंकलेलं आहे। द्वितीय क्रमांकाला वाटेगावचा सर्जा आणि बाजी या जोडीने या ठिकाणी ही स्पर्धा मारलेली आहे। तास क्रमांक 5 वरती धावलेली ही गाडी दुसऱ्या क्रमांकाला आली। कुमारी माई किरण ईश्वरकर, उत्तम भाऊ वाटेगाव यांचा सर्जा आणि कातील वडोली माई किरण यांचा बाजी या ठिकाणी यांनी हा दुसरा क्रमांक पटकावलेला आहे। ही गाडी निखिल ड्रायव्हर यांनी चालवलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की या ठिकाणी मी सकाळी सांगितलं होतं की आपल्या बाकासूरचा पायरा जो आहे तो बावऱ्याबरोबर आहे। शौर्य शरद शेठ देवी खिंडी माने आणि थैमान ग्रुपचा बावऱ्या नवीन खरेदी या जोडीबरोबर होता आणि आज याच जोडीने आज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मारलेले आहे, 1,11,000 रुपये। आणि छान अशी स्पर्धा पार पडली। मी सकाळी पुन्हा एकदा सांगतो की सकाळी मी या ठिकाणी सांगितलं होतं की हीच जोडी या ठिकाणी जिंकणार आहे आणि या जोडीला आणि यांच्या गाडा मालकांना हार्दिक अभिनंदन व सर्व बैलगाडा प्रेमींचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो। सुंदर अशी स्पर्धा पार पडली आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या पाहिजे आणि पार पडतील, कारण आज आपण इतक्या स्पर्धा पाहतोय महाराष्ट्रामध्ये आणि माळशिरसच्या तर स्पर्धा ह्या खूपच छान होतात या ठिकाणी, त्यात काही वादच नाही। आणि नियोजन तर एवढं बेस्ट होतं की सकाळी 11ला ग्राउंड चालू झालं आणि माझ्यामध्ये 4:30-5ला तर उजेडात फायनल ओळखली। उजेडात फायनल ओळखल्यामुळं काय होतं मित्रांनो की या ठिकाणी खास खोलग्यामध्ये बैलांचं तोल वगैरे जाऊन बैल पडत वगैरे नाही किंवा त्यांनी काही हानी पोचत नाही। त्यामुळं माझं संयोजकांना असंही आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी अशा स्पर्धा भरवा की ज्या स्पर्धेची फायनल किमान 6च्या आतमध्ये व्हायला पाहिजे। पुन्हा एकदा सर्व बैलगाडा प्रेमींचं धन्यवाद, आभार मानतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।